नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये इथे बरीचशी भरती निघाली. मित्रांनो, 154 जागांची भरती निघालेली आहे. जर तुमची इच्छा असेल का पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जर काम करण्याची इच्छा असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, पगार पण चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर चला मित्रांनो, पाहूया कोणकोणती जागा निघाल्यात, कधी पण अप्लाय करायचं आहे, किती जागा आहेत, किती फी लागणार आहे, सगळ्या गोष्टी. मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे निघालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता थेट मुलाखत आहे, म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू आहे. इथं कोणतीही परीक्षा होणार नाही आहे, तर तुमची डायरेक्टली इंटरव्ह्यू होणार आहे, तुमचा मुलाखत होणार आहे आणि त्याच्यातर्फे तुमची इथं भरती होणार आहे. मित्रांनो, जी भरती आहे त्याच्याविषयी पहिले डिटेल्स जाणून घेऊया. कारण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारी भरती आहे आणि याच्यासाठी जे रुग्णालय आहेत ते आहेत थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कुंटे रुग्णालय, आकुर्डीचं रुग्णालय ते, किंवा भोसरी रुग्णालय, तलेरा रुग्णालय आणि यमुनानगर रुग्णालय सांगवीचं, या रुग्णालयासाठी इथं भरती निघालेली आहे. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावरती तुम्हाला इथं भरती करणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही इथं पाहू शकता 9/12/2021 ते 23/12/2021 या तारखेच्या मध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे ते जमा करायचे आहेत आणि मुलाखतसुद्धा तुमची त्या दिवशी दुपारी 3 नंतर होणार आहे. तर चला मित्रांनो, पाहूया कोणकोणतं पद निघालं आहे त्याच्याविषयी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिलं पद आहे स्त्रीरोग तज्ज्ञ कन्सल्टंटसाठी. 13 जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता तुमचं MS किंवा DNB किंवा OBST आणि गायनॉकॉलॉजिस्टमध्ये तुमचं झालेलं पाहिजे. त्याचबरोबर 1 वर्षाचा कामाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मिळणारं जे वेतन आहे, जो पगार आहे, तो तुम्ही पाहू शकता 1.25 लाख रुपये, मतलब 1,25,000 रुपये तुम्हाला ते वेतन मिळणार आहे 1 महिन्याचं. आणि त्यासाठी जातीवाईज प्रवर्गवाईज तुम्ही इथं पाहू शकता कोणत्या जागा किती निघाल्यात. तुम्ही जर एक वेळ पहा, त्यानंतरच अप्लाय करा. मित्रांनो, पुढची जागा आहे स्त्रीरोग तज्ज्ञमधली. तुम्ही पाहू शकता रजिस्टर स्त्रीरोग विभागासाठी 13 जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता. तुमचं OBST आणि गायकॉलॉजी ही पदवी तुमची झालेली पाहिजे. तुमचं MS DNB असलं तरी चालेल याच्यातलं गायकॉलॉजीतलं. त्याचबरोबर DGO ही पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मिळणारं मानधन जे आहे ते 1 लाख रुपये आहे. आणि दुसरं जे तुम्ही पाहू शकता इथं कॅटेगरी वाईज तुम्ही इथं पाहू शकता कोणत्या कास्टसाठी किती जागा निघाल्या त्या तुम्ही इथे चेक करू शकता. मित्रांनो, हाऊसमन स्त्रीरोग विभागासाठी निघालेल्या 24 जागा आहेत आणि त्यासाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता. तुमचं MBBS ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर किमान 6 महिन्याचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे. त्यासाठी मिळणारं जे वेतन आहे ते 80,000 रुपये तुम्हाला पर महिना मिळणार आहे. त्याचबरोबर पुढचं तुम्ही पाहू शकता भूलतज्ज्ञाच्या जागा निघालेल्या आहेत 12 आणि त्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे तुमचं MD पाहिजे किंवा DNB पाहिजे अनस्थेसियामध्ये. आणि ही पदवी किंवा 1 वर्षाचा तुमचा कामाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर आणि तुम्हाला मिळणारं जे वेतन आहे मासिक ते 1,25,000 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. मित्रांनो, रजिस्ट्रार भूलतज्ज्ञ विभागामध्ये रजिस्ट्रारसाठी सुद्धा 12 जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हतेमध्ये MS किंवा DNB पाहिजे अनस्थेसियामधलं आणि किंवा DA ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिळणारं वेतन जे आहे ते 1 लाख रुपये इथे आहे मासिक. त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ या विभागामध्ये बालरोग तज्ज्ञ कन्सल्टंटसाठी 12 जागा निघाल्यात. तुम्ही पाहू शकता त्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हतासुद्धा पाहू शकता. तुमचं MD असायला पाहिजे किंवा DNB पेडिट्रिक्समध्ये आणि त्याचबरोबर 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मिळणारं वेतन जे आहे ते 1,25,000 रुपये पर महिना हे वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञामध्ये रजिस्ट्रार बालरोग विभाग ह्यासाठी सुद्धा 12 जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD किंवा DNB पाहिजे पेडिट्रिशियनमध्ये. त्याचबरोबर DCH ही पदवी असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. त्यासाठी तुम्हाला मिळणारं वेतन आहे ते 1 लाख रुपये पर महिना असणार आहे. त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ या विभागामध्ये हाऊसमनसाठी सुद्धा जागा निघालेल्या आहेत. 22 जागा आहेत. तुमचं MBBS ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासाठी आणि किमान 6 महिन्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिळणारं वेतन जे आहे ते 80,000 रुपये तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे. मित्रांनो, पुढचं जे विभाग आहे तो मेडिसिन विभाग आहे. मेडिसिन विभागामध्ये तुम्ही पाहू शकता फिजिशियन कन्सल्टंटसाठी 12 जागा निघालेल्या आणि त्यासाठी तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्ही पाहू शकता. तुमचे MD किंवा DNB असणं आवश्यक आहे मेडिसिनमधलं. त्याचबरोबर 6 महिन्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मिळणारं वेतन जे आहे ते 1,25,000 रुपये पर महिना मिळेल. त्याचबरोबर मेडिसिन विभागामध्ये रजिस्ट्रारची सुद्धा 12 पदं निघालेली आहेत. त्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD किंवा DNB असलं पाहिजे मेडिसिनमधलं. त्याचबरोबर DTCD किंवा TDD किंवा DD ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिळणारं जे मानधन आहे ते 1 लाख रुपये महिना असणार आहे.
त्याचबरोबर रेडिओलॉजिस्टसाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता रेडिओलॉजिस्ट कन्सल्टंट म्हणून 5 पदं निघालेली आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD असणं किंवा DNB असणं आवश्यक आहे रेडिओलॉजीमधलं. त्यासाठी तुम्हाला मिळणारं मानधन जे आहे ते 1,25,000 रुपये पर महिना तुम्हाला मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर रजिस्ट्रार रेडिओलॉजी विभागासाठी 5 पदं निघालेली आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD DNB किंवा रेडिओलॉजी ही पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1,00,000 रुपये पर महिना इतकं मानधन तुम्हाला इथे मिळणार आहे. मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण तुम्ही पाहू शकता. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण जे आहे तिथे दिलेलं आहे. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2रा मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18 इथे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची जी वेळ आहे ते तुम्ही पाहू शकता. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेच आहे 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याच्यानंतर थेट मुलाखती तुमच्या होतील 3 ते 5 या वेळेत, म्हणजे सेम डेला त्या दिवशी तुमच्या मुलाखती होतील ज्या दिवशी तुम्ही अर्ज तिथं सादर करणार आहात. काही अटी अर्थी आहेत, म्हणजे अटी आणि शर्ती आहेत, तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथे चेक करू शकता. सध्याच्या निवडणुकीविषयी म्हणजे ह्याची निवड जी आहे त्याच्याविषयी काय आहे तर वयाची अट दिलेली आहे. तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं अर्ज करू नका असं सरळ लिहिलेलं आहे. कारण तुमचं वय 60 वर्षाच्या आतलं असलं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे कोणतीही फीज वगैरे लागणार नाही आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही इथं फॉर्म भरू शकता आणि तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या झाल्या एका जाहिरातीतील जागा. आता चला दुसरी जाहिरातीविषयी मी तुम्हाला दाखवतो. ही दुसरी जाहिरात आहे. तुम्ही पाहू शकता थेट मुलाखत इथे सुद्धा आहे, म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी ही भरती आहे. जाहिरातीची तुम्ही इथं पाहू शकता. सेम तारीख आहे 9/12 ते 23/12/2021 पर्यंत सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचे आहेत, अर्ज सबमिट करायचे आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता पदं कोणकोणती आहेत. तर स्त्रीरोग तज्ञासाठी पद निघालेलं आहे. सेम शैक्षणिक अर्हता जी मी तुम्हाला सांगितली ती पाहिजे. त्याचबरोबर सर्जरीचा प्रकार जो आहे तो मेजर सर्जरी असणार आहे किंवा मायनर सर्जरी, आणि मेजर सर्जरीची 8 ते 8 ही वेळ असेल, तर मायनर सर्जरीची सुद्धा रात्री 8 ते सकाळी 8 अशी असेल, आणि मेजर सर्जरी सकाळी 8 ते रात्री 8 अशी असेल. त्यासाठी मिळणार जे प्रत्येक केसेसनुसार इथे तुम्हाला मानधन मिळेल. इथे फिक्स तुम्हाला पगार मिळणार नाही आहे. तर सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत तुम्हाला 3,000 रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर रात्री 8 ते सकाळी 8 असेल तर 4,000 रुपये तुम्हाला मानधन मिळेल. आणि दुसरं जे तुमची DGO ही पदवी उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचा अनुभव असेल. मायनर सर्जरीसाठी तुम्हाला 8 ते 8साठी 2,000 रुपये मिळतील आणि रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत 2,500 रुपये तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, भूलतज्ञ या पदासाठी तुम्ही पाहू शकता MD DNB अथेन्सिया ही पदवी उत्तीर्ण असायला आवश्यक आहे. त्याचबरोबर किंवा DA ही पदविका उत्तीर्ण व 1 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यासाठी मायनर सर्जरीसाठी तुम्ही पाहू शकता सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत 2,000 रुपये मिळतील. रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत 2,500 रुपये मिळतील. आणि मायनर सर्जरी असेल तर सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत 1,500 रुपये मिळतील. आणि रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत 2,000 रुपये असे तुम्हाला केसेसनुसार मानधन मिळणार आहे. मित्रांनो, बालरोग तज्ञासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता MD DNB पेडिट्रिशियन ही पदवी असणं आवश्यक आहे किंवा त्यासोबत DCH ही पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी LSCS कॉल जर असेल तर सकाळी 8 ते रात्री 8साठी 1,200 रुपये मिळतील. रात्री 8 ते सकाळी 8साठी 1,500 रुपये मिळतील. आणि जर रूटीन कॉल असेल तर सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत 350 रुपये मिळतील. आणि रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 500 रुपये तुम्हाला इथे कॉल वाईज मिळणार आहेत. मित्रांनो, मेडिसिन या पदासाठी सुद्धा एक MDचं पद आहे किंवा DNB पाहिजे मेडिसिनमध्ये. आणि त्याचबरोबर तुमचा जो रूटीन कॉल असेल तर 8 ते रात्री 8साठी 750 रुपये मिळतील. आणि इमर्जन्सी कॉल असेल तर 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 850 रुपये तुम्हाला मिळतील. आणि रूटीन कॉलसाठी तुम्ही खालचं जे पद आहे रेडिओलॉजिस्टसाठी तुम्ही पाहू शकता. ह्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे MD DNB रेडिओलॉजीमध्ये. त्याचबरोबर याच्या रूटीन कॉलसाठी तुम्हाला सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत 400 रुपये मिळणार आहेत. आणि इमर्जन्सी कॉल जर आला तर रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत तुम्हाला 600 रुपये पर कॉल इथे मानधन मिळणार आहे. अशा पद्धतीने हे कॉलवरती तुम्हाला इथे भरती केली जाईल. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जे आहे ते सेम आहे. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2रा मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18. अर्ज स्वीकारण्याची वेळसुद्धा सेम आहे 10 ते 3 वाजेपर्यंत. तसेच थेट मुलाखत 3 ते 5 या वेळेत होणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी सेम आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाकरिता कामकाज कालावधी हा 12 महिन्याचा असणार आहे, म्हणजे तुमची नियुक्ती ही 12 महिन्यासाठी केली जाईल. जेव्हा गरज असेल तेव्हा तुमची इथे नियुक्ती केली जाणार आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही मित्रांनो इथे वाचू शकता. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथं तुम्ही एक वेळ विजिट करा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही इथे एकदा विजिट करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एक वेळ वाचा, त्यानंतर तुम्ही इथे फॉर्म भरा.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि खरोखर तुम्हाला वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावा, माझे चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करू शकता. तर मित्रांनो, चला पाहूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.